मॅडम आता SP साहेबांबरोबर जवळजवळ तुमची अर्धा पाऊण तास चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये काय निष्कर्ष निघालाय का? काय सांगितलं का? आश्वासन दिलंय साहेबांनी? साहेबांनी म्हणजे संदीप गिल साहेबांनी असं सांगितलेलं आहे की त्यांनी तपास करणार आणि तपासाच्या पुढे जर त्यांना निष्पन्न झालं नाही व्यवस्थित तर जे संबंधित PI आहेत त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू असं सांगितलेलं आहे. सर आपण काय सांगाल? आपल्या पोलीस अधीक्षक साहेब गिल साहेबांनी आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. जे पीडित आहेत त्यांचे कुटुंब आहेत सर्वांसोबत जवळपास अर्धा ते 1 तास चर्चा केली. चर्चा अशी झाली की जे संबंधित गुन्हा आहे सासवड पोलीस स्टेशन इथे 103/2026 त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की त्यामध्ये कलम जे आहे ते 324 म्हणजे नवीन BNS 118(1) लावलेलं आहे. ते कलम वाढ करून 307 अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे BNS 109 लावण्यात यावं. साहेबांना ते सविस्तर सांगून त्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट जे ज्यांना इंजोर्ड आहेत, ज्यांना 14 टाके पडलेले आहेत डोक्यावर, हातावर जे फ्रॅक्चर आहेत त्यांच्याशी साहेबांनी चर्चा करून आम्हाला हे आश्वासित केले आहे. त्यामध्ये लवकरात लवकर अटक करून त्यामध्ये कलमवाढ करण्यात येईल. गिल साहेबांनी या शिष्टमंडळाने बैठक घेतल्यानंतर गिल साहेबांचं असं म्हणणं आहे की संबंधित सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांची सखोल चौकशी करून ते जर त्याच्यामध्ये जर कधी असं निदर्शनास आले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट ही की ते 324 कलम जे लावलेलं होतं त्याच्यामध्ये वाढ करून 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ते पुराव्या दिल्यानंतर सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येईल. सतर्क महाराष्ट्र न्यूज, पुणे.